मी काय केलं आता फोटोशॉप चालू केलेला आहे, क्रिएट न्यू वरती आलोय आणि इथे मी डिझाईनला नाव देऊन घेतोय हाफ ड्रॉप मेथड रिपीट पॅटर्न. आपण हाफ ड्रॉप मेथड रिपीट पॅटर्न शिकतोय म्हणून मी याला नाव दिलंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲज इट इज छोटं नाव दिलं तरी चालेल. मी इथे साईज तुमची आधी जर पिक्सेल्स मध्ये असेल तर तुम्ही त्याला काय करायचं, इंचेस वरती क्लिक करायचं, इथे स्विच करायचं, इथे 10 टाकायची. त्याच्यानंतर हाईट मध्ये पण तुम्ही 10 टाकून घ्यायची. रिझोल्युशन तुमचं 200 ठेवायचं आहे तात्पुरतं. जर तिथे वेगळा असेल किंवा 70 असेल तर ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीसाठी वर्क कराल त्यावेळेस तुम्हाला 300 रिझोल्युशन वरती वर्क करावं लागेल. मी याला क्लिक केल्यानंतर फोटोशॉप माझं ओपन झालेलं आहे. हे ओपन झाल्यानंतर काय करायचं, आपला जो बॅकग्राऊंड लेअर आहे तर त्याला सगळ्यात आधी मी अनलॉक केलेला आहे. अनलॉक केल्यानंतर मी काय करतोय, Ctrl+0 टाईप करून घेतो. म्हणजे काय करतो, फिट टू विंडो झाला. आधी काय होतं, छोटा होता असा. जरा Ctrl+0 केलं. ओके, आपल्याला पाहिजे तेवढं तुम्ही ऑल्ट बटन दाबून स्क्रोल अप आणि स्क्रोल डाऊन पण तुम्ही करू शकताय. मी काय करतोय आता, Ctrl+T प्रेस करतोय. लेअरला क्लिक केलं आणि Ctrl+T प्रेस केलं. म्हणजे काय झालं, माझं हे बघा, हे जे मिडल जे हे आहेत स्विचेस तिथे मला दिसत आहेत, हे नोट्स आहेत माझे ते दिसत आहेत. तुम्ही काय करायचं, सिंपल ह्या रोलर वरून इथून एक लाईन घ्यायची रेफरन्सला इथपर्यंत आणि इथून एक लाईन घ्यायची इथपर्यंत. म्हणजे आपल्याला त्याचा एक्झॅक्ट सेंटर पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे भेटून गेलेला आहे. हा काढून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ते ओके करायचं आहे, Ctrl+0 करून घ्यायचं आहे. सेंटर पॉइंट मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो लेअर आहे याला सिलेक्शन करायचं आणि इथून क्लिक करून त्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्याच्यात मी Ctrl+G केलेला आहे. किंवा मी काय करतो, ऍड न्यू लेअर करतो. न्यू लेअर वरती गेलो की बघा न्यू लेअर चालू झालेला आहे आपला. तर बॅकग्राऊंड लेअरला मी काय करतोय, इथून ज्याला लॉक केलं होतं आपण तर त्याला काय करतोय, आपण हाईड करून घेतोय. हाईड केल्यानंतर आपल्याला या टाइप मध्ये असं थोडंसं ट्रान्सपरंट मध्ये आणि आपले जे आपण पॉइंट घेतलेले आहेत तर ते आपल्याला शो होतील. हे झाल्यानंतर एक काम करायचं, आपल्याला पिंटरेस्ट नावाची जी वेबसाईट आहे तिच्यावरती जायचं आहे आणि सिंगल फ्लॉवर टाकायचं तिथे. तिथे खूप सारे व्हेरिएशन्स तुम्हाला घेऊन जातील. यामध्ये तुम्हाला ह्या व्हेरियंट मध्ये एक फ्लॉवर घ्यायचं होतं, तर मी याच्यात अजून थोडंसं डीप मध्ये जाऊन हा वाला मी फ्लॉवर काय करतोय घेतो. किंवा हे बघा इकडे ह्या टाइप मध्ये पण आपण फ्लॉवर काय करू शकतोय, घेऊ शकतोय. मग यासाठी काय करेल, मी याला ओपन विथ न्यू टॅब करेल. ओके, आणि याला काय करेल, सिंपल राईट क्लिक करून सेव्ह इमेज करून घेईल. इथपर्यंत आपलं काम झालं की पुढचं काम आपल्याला काय करायचं, परत आपल्याला फोटोशॉप मध्ये यायचं आहे. फोटोशॉप मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो इमेज आपण डाउनलोड केलेला होता तो या फोल्डर मध्ये सेव्ह झालेला आहे. ओके, या फोल्डर मधून मी डायरेक्टली त्याला काय करतो, ड्रॅग करून घेतोय फोटोशॉप मध्ये. फोटोशॉप मध्ये ड्रॅग केल्यानंतर मला पहिले तर आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्या लेअर वरती क्लिक करून Ctrl+Alt आणि I बटन दाबायचं आहे. म्हणजे आपल्याला काय त्याची साईज जी आहे तर ती तिचं वाढून घ्यायची, पिक्सेल्स त्याचे वाढून घ्यायचे. आता आपल्याला इंचेस वरती काम करतो म्हणून ते 10x10 इंचेस झाला. रिझोल्युशन आपण त्याचं 300 करून घेणार आहोत इथे. म्हणजे त्याची ऍक्युरेसी काय होईल आपल्याला वाढताना दिसेल. जी काय असेल तुमच्या इमेजची ती 300 करून घ्यायची आपल्याला. ओके, मी 300 करून घेतलेली आहे. आता ह्या इमेजचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तो इमेज जो आहे तर त्याला आपल्याला काय करायचं, त्या लेअरला रेस्टराइज करून घ्यायचं इथे. त्या रेस्टराइज लेअर वरती गेलो की मी याला काय केलं, क्लिक करून घेतलेलं आहे. ओके, आता आपल्याला या इमेजची जी क्वालिटी आहे तर ती आधीपेक्षा थोडीशी चांगली वाटते. आता काय करायचं, आपल्याला याचा व्हाईट कलर जो आहे बॅकग्राऊंड ते रिमूव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी मी काय करेल, इथे जाईल, तुमचा बाय डिफॉल्ट इथे क्विक सिलेक्शन किंवा ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल असेल तर इथे मी काय करतो, राईट क्लिक केलं याच्यावरती जाऊन आणि मॅजिक वॉन्ड टूल केला मी. ओके, मॅजिक वॉन्ड टूल केल्यानंतर मी लेअरला क्लिक केलं आणि इथे टॉलरन्स व्हॅल्यू जी आहे तर मी काय करतो 5050 ठेवतोय आणि जस्ट इथे काय करतो, मी त्याला क्लिक करतोय व्हाईट कलर वरती. जसं मी व्हाईट कलरला क्लिक केलं तर बघा माझा पूर्ण जो इमेज आहे ऑब्जेक्ट तर त्याला सिलेक्शन केलेलं आहे. टॉलरन्स व्हॅल्यू तुम्ही जेवढी जास्त ठेवणार तेवढा तो त्या कलर मध्ये पिक करेल. टॉलरन्स व्हॅल्यू तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या इमेज नुसार.
मी आता सिंपल काय करेल, सिलेक्शन केलेल्या पार्टला काय करेल, डिलीट वरती क्लिक करेल आणि Ctrl+D प्रेस करून घेईल. म्हणजे माझं बॅकग्राऊंड जे आहे तर ते काय झालेलं आहे, रिमूव्ह झालेलं आहे. एक सिंगल इमेज आपल्याला इथे भेटलेली आहे. त्या बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेल्या इमेजला आपण काय केलंय, आपल्याला ट्रान्सफॉर्म जे आहेत पॉइंट्स, या पॉइंटच्या मध्ये आपण त्याला छोटं मोठं करून घ्यायचं आपल्या पॅटर्नच्या हिशोबाने. तुम्ही त्याला एवढं करतोय, सेंटर पॉइंट मध्ये आल्यानंतर ओके करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करते, Ctrl+J केलं म्हणजे लेअरची कॉपी केली. खालचा जो लेअर आहे एक लक्षात ठेवायचं, हे 2 लेअर राहू द्यायचे. खालचा जो लेअर आहे मी त्याला ऑफ करतोय, हा वरचा पण ऑफ करतोय. हा एक लेअर आहे आपला आणि खाली एक लेअर आहे. तर डबल लेअर जो केलेला आहे आपल्याला एक लेअर नंतर कामात येणार आहे. तर त्याच्यानंतर काय करायचंय, काय पुढे जाऊन आपल्याला इकडचा जो आहे रेक्टँगल सिलेक्शन टूल घ्यायचा आहे. ओके, हा जो आहे रेक्टँगल मार्किंग टूल, याला क्लिक केलं आणि जस्ट काय करायचं, आपल्याला सिलेक्शन करायचं त्याच्या कॉर्नर्स वरती. तर मी इथून क्लिक करायला सुरुवात केली या कॉर्नर पर्यंत. Ctrl+0 प्रेस केला, सिलेक्शन टूलला क्लिक केलं. ओके, आणि याला थोडंसं इकडे ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यानंतर बघा Ctrl+Shift+J करतोय मी. जर मी Ctrl+Shift+J नसतं केलं तर माझा हा जो पार्ट आता फिरतोय इकडे तिकडे, तर हा काय होतोय, हा याच्यासोबत हा इकडचा पण पार्ट फिरला असता. आता हा सेपरेट पार्ट झालेला आहे आपल्याला. ओके, मी याला क्लिक केलं आणि Ctrl+A प्रेस केलं. Ctrl+A प्रेस करायचा फायदा सांगतो. आता हे वरचे जे ऑप्शन्स दिसते आपल्याला, हे ऑप्शन्स इथे, हे सगळे ऑप्शन्स जे आहेत तर हे काम करत नाहीये इथे. तर आपल्याला याला क्लिक करायचं आहे आणि Ctrl+A प्रेस करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला त्याला इकडे आपल्याला लेफ्ट हँड कॉर्नरला पाहिजे ना तो फोटो. इकडे आलो मी आणि त्याला मी इकडे खाली घेऊन जातो याच्या मदतीने. हे बघा इथे टाकून घेतलेला आहे मी. ह्या कॉर्नरचा जो फोटो होता मी काय केलं, त्याला परत एकदा बघून घ्या, त्याची कॉपी केली आपण, बरोबर. आणि कॉपी केल्यानंतर त्याला काय केलं, शिफ्ट आपल्याला ह्या लेअरला पुढे शिफ्ट करायचं आहे इकडे. तुम्ही बाय डिफॉल्ट असं पण घेऊन जाऊ शकताय, बट यांच्या मदतीने केलं तर इझी होईल. म्हणून मी काय केलं, याला आता इकडे आलो आणि इथे जाऊन मी काय केलं, याला बॉटमचा जो लेअर आहे आपला याला क्लिक केलं. ओके, मी पुन्हा काय करतो, Ctrl+D प्रेस करून घेतला. पुन्हा याच्यावरती आलो, ह्या लेअरला क्लिक केलं, रेक्टँगुलर मार्किंग टूल घेतला. मी इथून काय करतो, याला परत सिलेक्शन करतोय. सिलेक्शन केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे, आपल्याला इथे मूव्ह टूल वरती गेलो, इकडे बाजूला क्लिक केलं, Ctrl+Shift+J प्रेस केला, त्याची एक कॉपी रेडी झाली. आता याला पण आपल्याला कुठे घेऊन जायचं, या साईडला. मग कसं करणार, Ctrl+A प्रेस केला. ओके, या साईडला क्लिक केलं आणि इथे क्लिक केलं, Ctrl+D प्रेस केला. हा पण या साईडला आपल्याला झालेला आहे. पुन्हा मी रेक्टँग्युलर मार्किंग टूल घेतला. ओके, इकडून याला काय करतो, इकडे सिलेक्शन करतो, मूव्ह टूल वरती गेलो, याला थोडंसं बाजूला ट्रॅक करून घेतलं, Ctrl+Shift+J प्रेस करतोय म्हणजे तो सेपरेट होऊन जाईल. याला क्लिक केलं, Ctrl+A प्रेस केला, हे ऑप्शन्स ऍक्टिव्हेट केले. त्याला मी काय केलं, वरच्या साईडला इकडे घेऊन गेलो आणि इकडे क्लिक केलं. हे बघा इथे फिक्स झालेलं आहे. आता हा एक शेवटचा आपला पार्ट उरतोय, तर त्याला सुद्धा मी काय करणार, सिलेक्शन करून क्लिक करायची गरज नाही, सेपरेट पार्ट उरलेला आहे. त्याला जस्ट ड्रॅग करतोय, फक्त तो लेअर जो आहे आपला तो सिलेक्शन हवा. खूप सारे लेअर्स इथे रेडी झालेले आहेत, त्याच्यामुळे इकडे गेलो मी, ह्या साईडला क्लिक करतो, त्याला Ctrl+D प्रेस करून घेतला आणि Ctrl+A प्रेस केला, याला क्लिक करून Ctrl+Shift+J केलं. याला काय करतो मी, Ctrl+A प्रेस केला, इथे आलो, या साईडला क्लिक केलं आणि इकडे जाऊन वरती क्लिक केलं. त्याच्यानंतर मी Ctrl+D प्रेस केलेला आहे आणि बॅकग्राऊंडचा जो एक लेअर होता आपण हाईड केलेला, त्याला मी काय केलं, आता शो केलेला आहे. इथेपर्यंत काम झालं की आपलं 90% वर्क झालेलं आहे. आता हा जो लेअर आहे याला सिलेक्शन केलं मी, ऑल्टचं बटन दाबून ठेवायचं आणि जस्ट याला ड्रॅग करायचं शिफ्ट दाबून, म्हणजे तो त्याच लाईनीत राहील. तर 50% तो आपल्याला शो करायचा आहे. ओके, तर हा बघा एवढं आपण शो करू शकतो त्याला. इकडे एक कॉपी घेतली, सेम त्याची एक कॉपी इकडे जाऊ द्यायची आपल्याला. ओके, ऑल्टचं बटन दाबलं तरी चालेल किंवा नाही बी दाबलं तरी तुम्हाला तो गाईड करतो फोटोशॉप मध्ये. हे बघा
710px म्हणून आणि 710px म्हणून दोघं साईडने सेम डिस्टन्स आपण काय केलं त्याला ऑफसेट करून घेतलेलं आहे. ओके, ऑफसेट पण एक कमांड आहे, पण ते करायची गरज पडली नाही आपल्याला इथे. मी याला पण सिलेक्शन केलं ऑल्ट बटन दाबून, आणि याला पण 50% मी काय करतोय हाईड करून घेतोय इकडच्या साईडला, आणि परत त्याला सिलेक्शन करून काय करतोय इकडे या पद्धतीने कॉपी करून घेतोय. मध्ये मला वाटतं इथे एक कॉपी घ्यावा, त्याची थोडीशी साईज आपण इथे कमी जास्त करू शकतो आपल्या पद्धतीने. इथे एक केली, ओके केलं. याला परत अल्ट बटन दाबून इथे एक कॉपी केली, दोघांना सिलेक्शन केलं शिफ्ट दाबून, परत अल्ट बटन दाबून इथे एक कॉपी केली. ओके, हा जो आहे आपला एक पॅटर्न ब्युटिफुली तयार इथे झालेला आहे. बॅकग्राऊंडचा लेअर आहे तर मी त्याला शो करतोय, आणि मी काय करतोय सॉलिड कलर वरती जातोय. सॉलिड कलर वरती मी जसं जातोय तर बघा माझं पूर्ण सगळं काही हाईड होतंय. तर आपल्याला एक नवीन लेअर घ्यावा लागेल. बॅकग्राऊंड लेअर झाला, तिथे न्यू लेअर आपण काय केलंय ऍड केलंय, त्याच्यावरती मी गेलो सॉलिड फिल वरती. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला कुठला कलर हवा आहे ते तुमच्या क्रिएटिव्हिटी वरती डिपेंड आहे. मला जो कलर पाहिजे तो कलर मी इथे काय करतो फक्त पिक करून घेतोय बॅकग्राऊंडला. हा कलर जो आहे थोडासा ग्रे टोन मध्ये मी गेलो आणि ओके केलेला आहे. हे झालं की सिंपल एक काम करायचं आपल्याला, एडिट मध्ये जायचंय आणि डिफाईन पॅटर्न मध्ये जायचं. डिफाईन पॅटर्न मध्ये केलं की त्याला तुम्ही जे नाव दिलं होतं तर तुमच्या नावाने करा, किंवा तुम्हाला त्या पॅटर्नचं काही स्पेसिफिक नाव करायचं सहज नावाने करा. ओके बोलायचंय. ओके, इथपर्यंत आपलं काम झालंय. आता सिंपल आपल्याला काय करायचं, हा पॅटर्न अप्लाय करून बघायचा. काय केलं मी कंट्रोल न्यू वरती गेलो. ओके, मला एक रेक्टँग्युलर हे घ्यावं लागेल, स्क्वेअर किंवा रेक्टँगल मध्ये. फर्स्ट मी क्लिपबोर्ड घेतलेला आहे, आणि जस्ट मी इथे काय करतोय सिलेक्शन घेतलं, इथे गेलो मी फिल मध्ये पॅटर्न मध्ये. पॅटर्न मध्ये खूप सारे पॅटर्न जे आहे तिथे आलेले आहेत बघा. आता याची स्केल मी थोडीशी कमी करून घेतो, 100 आहे म्हणून. कमी जास्त करतो आपण, झूम करून घेतो थोडस, 20 करतो त्याला. हे बघा तो जो पॅटर्न आहे आपला तर तो इथे क्लिअरली काय होतोय आपल्याला बनवता येतोय, आणि तो प्रॉपरली फिक्स होतोय. आता आपण याला काय करूया अप्लाय करून बघू आपल्या एखाद्या जे फोटोज आपण डिझाईन करत असतो किंवा आतापर्यंत केलेला आहे त्याच्यावरती. तर मी काय करतो ते फॅशन मॉडेलचं जे फोल्डर आहे आपलं त्याच्यावरती इथे आलो. ओके, यातून आपण एखादा फोटो घेऊ ज्याच्यावरती आपल्याला पॅटर्न अप्लाय करता येईल. याच्यातून आपल्याला एखादा फोटो घ्यायचा आहे. मी याला ओपन विथ फोटोशॉप करतोय. ओपन विथ फोटोशॉप केल्यानंतर काय करायचं, सिंपल आपल्याला क्विक सिलेक्शन टूल घ्यायचा आहे, आणि हा जो व्हाईट कलर आहे याच्या ड्रेस वरती त्याला सिलेक्शन करायचं आहे. कंट्रोल 0 प्रेस करून म्हटला मी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे कंट्रोल जे करायचं आहे त्याची कॉपी करायची आहे. परत कंट्रोल जे केलं त्याची सेकंड कॉपी करायची आहे. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं फिल्टर मध्ये गेलो, ब्लर मध्ये गॉसियन ब्लर मध्ये जाऊन मी त्याची व्हॅल्यू टाकलेली आहे 5. ओके केलं. याला काय करतोय मी सेव्ह करतोय. डिस्प्लेसमेंट म्हणून आपण त्याला काय करतो, डिस्प्लेसमेंट 2 आहे, डिस्प्लेसमेंट 3 याला सेव्ह केलं डिस्प्लेसमेंट 3 म्हणून. ओके केलंय. वरच्या लेअरचं काम झालं, त्याला डिलीट करतोय आपण. ओके, आणि आता आपल्याला तो पॅटर्न काय करायचा इथे अप्लाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यात आधी इथे पुन्हा मी काय केलं एक लेअर घेतला, आणि इथे सिलेक्शन करतोय बॅकग्राऊंड लेअरला क्लिक करून क्विक सिलेक्शन टूल घेतला, सिलेक्शन केलं. ओके, आणि पुन्हा न्यू लेअर घेऊन काय झालं त्याच्यात इथे फिल मध्ये गेलो, पॅटर्न मध्ये
जो काही पॅटर्न आपण आता रेडी केलेला होता त्याच्यावरती मी काय केलंय, क्लिक केलं आहे आणि ओके करतोय. वरचे दोन लेअर बंद करतोय, पॅटर्नला क्लिक करतोय. 100च्या ऐवजी मी थोडंसं याला काय करतोय, व्हॅल्यू जे आहे कमी जास्त करून बघतोय. 15 करतो मी, अजून कमी करूया आपण 10, 5, 8 करूया आपण. जो सीमलेस पॅटर्न आहे तो आपल्याला इथे क्लिअरली शो होतोय बघा. आता आपण काय करायचंय, यालाच पूर्ण काय करायचं, इथे ब्लेंडिंग मोड जो आहे त्याचा थोडस चेंज करून घ्यायचं आपल्या पद्धतीने. थोडस ब्लेंडिंग मोड चेंज केल्यानंतर मी इथे ब्लेंडिंग ऑप्शन वरती जातोय आणि ऑल्ट दाबून मी त्याला काय करतोय, थोडस इकडून डार्क लाईट इफेक्ट जो आहे त्याला मॉडिफाय करून रिअलिस्टिक लुक द्यायचा प्रयत्न करतोय आपण त्याला. ब्राईट टोन आपल्याला थोडं जास्त वाटतो म्हणून तो कमी केलाय आपण. आणि डार्क टोन काय करतो आपण थोडासा वाढवून घेतो इकडून. ओके, तर त्याच्या शर्ट किंवा टॉप वरचे जे रिंकल्स वगैरे आहेत तर ते क्लिअरली आपल्याला इथे विजिबल होत आहेत. आणि तो जो पॅटर्न आहे तर तो प्रॉपरली इथे काय झालेला आहे, अप्लाय झालेला आहे. ओके, पहिले असा फोटो होता आपला, आपण त्याला आपला मोटिव्ह जो आहे तो बनवून त्याला पॅटर्न मध्ये कन्वर्ट केला आणि पॅटर्न मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचं काय केलं आपण इथे अप्लाय पण करून बघितलं आहे की तो कुठल्या टाइप मध्ये दिसतोय किंवा कसं दिसतोय. असंच आपण साडीज साठी किंवा ड्रेसेस साठी खूप सारा प्रिंट वगैरे फोटोशॉप मध्ये बनवू शकतोय. तर ही प्रॅक्टिस आपली 2 ते 3 वेळा करावी लागेल. जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार त्याच्यावरती डिपेंड आहे. इथे तुम्ही अँगल पण चेंज करू शकता आपल्या पॅटर्नचा. तुम्हाला हवा तो अँगल तुम्ही इथे देऊ शकता त्याच्या फोटोजला किंवा त्या पॅटर्नला. कम्फर्ट 0 करतोय, फिल्टर विंडो करून याला एक्सपोर्ट करून घेतोय मी. जेपीजी मध्ये पाहिजे, क्वालिटी एक्सलेंट ठेवून घेतो आणि डेस्कटॉप वरती माझं जे फोल्डर आहे त्याच्यात मी काय करतोय, त्याला सेव्ह करून घेतो. याला काय करतो मी क्लोज करतो. ही फाईल मला नको म्हणून पण मी क्लोज करून घेतो. थँक्यू.